अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या आयुष्यातील होणारा चमत्कार तू आणि तुझे शत्रू देखील पाहतच बसणार आहेत. हो बाळा, आजपर्यंत ज्या सुखाची, ज्या वैभवाची, ज्या अद्भुत चमत्काराची तू वाट पाहत होता, आता ते सर्व काही तुझ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बाळा, हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर शांत मनाने हा संदेश स्वीकार करून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता वाईट वेळेतून जी काही तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येणार आहे, या चांगल्या वेळेचा तुला कसा उपयोग करून घ्यायचा आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. कारण आजपर्यंत खूप दुःखात, त्रासात दिवस काढले आहेस. म्हणूनच ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि या सर्वांमधून तुला अलगद बाहेर आणण्यासाठीच तुझ्यासमोर आले आहे. हो बाळा, विश्वास ठेव. हा आमच्यावरचा विश्वास कधीही डळू देऊ नको. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातील तो अद्भुत चमत्कार पाहतच बसणार आहेत. हो बाळा, आजपर्यंत या लोकांमुळे कुठलेही कार्य तुझ्या हातून योग्य ते घडले नाही. प्रत्येक कार्यामध्ये तुझे पाय खेचून तुला प्रत्येक गोष्टीमध्ये माघार घेण्यास परावृत्त केले. आता यापुढे नाही. आता बाळा, जे काही होईल ते सर्व काही तुझ्या मनासारखेच होईल. सर्व काही इच्छा आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आता तुझ्या आयुष्यातील ते दुःख, दारिद्र्य सर्व काही संपुष्टात येणार आहे. म्हणूनच योगायोग समज आणि हा संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुझ्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य सर्व काही नष्ट करायचे असेल तर हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, दुःख कोणाच्या आयुष्यात नसते, पण यामध्ये सुद्धा दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. यालाच तर आयुष्य म्हणतात. आणि हे ज्याला समजले तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये दुःखी आणि उदास राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता शत्रुपीडा नष्ट झाली आहे. हो, तुझ्या आयुष्यातील त्या शत्रूंना आता खूप दूर करण्यात आले आहे. बाळा, यामध्ये कोणत्याही वाईट गोष्टीवरती दुःखी होऊ नका. कारण यातूनच आपल्याला खूप काही अनुभव मिळतात, खूप काही धडे मिळतात, ज्यामधून आपण आपले आयुष्य सुधारायला आपल्याला मदतच होते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या शत्रूने कितीही दुःख देऊ दे, तुम्ही मात्र त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण बाळा, तुम्ही खूप साधे आहात, भोळ्या मनाचे आहात आणि तुमचे विचार खूप चांगले आहेत. तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा आत्मविश्वास आणि संयम ढळू देता कामा नये. म्हणूनच शांत रहा. बिकट परिस्थिती तुमच्या मनाविरुद्ध कितीही असू दे, पण जर तुमच्या मनामध्ये आमच्यावरील खंबीर विश्वास अटळ असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही कोणासमोरही कोणालाही घाबरण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जोपर्यंत तुझे प्रयत्न प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत, तोपर्यंत स्वाभिमान तुझ्या पाठीशी आणि ही स्वामी माऊली जर खंबीरपणे उभी आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आमचे दिव्य आशीर्वाद, आमचे प्रेम तुझ्या पाठीशी सदैव आहेत. स्वामी म्हणतात, जर हा दिव्य आशीर्वाद आणि ही स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तर बाळा, आता जिंकण्याची तयारी कर. आता हरण्याची तयारी सोडून दे आणि आता मैदानात उतरला आहेस तर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय
परत यायचे नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा आपल्याला कुठलेही संकट येईल तर स्वामी माऊली या सर्वांमधून आपल्याला अलगद बाहेर काढणार आहे. हा जर तुझ्या मनामध्ये खंबीर विश्वास असेल तर तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याशी खूप काही वाईट घडत आहे, खूप काही कार्य हातून घडूनही त्यामध्ये आपल्याला मनासारखे यश प्राप्त होत नाही, तर बाळा, थोडे थांबायला शिका. कुठल्याही कृतीमध्ये अतिघाई करू नका. कुठलेही कार्य जर योग्य आणि प्रामाणिक करायचे असेल तर मनामध्ये सकारात्मक विचार आणायला सुरुवात करा. नकारात्मक विचाराने कुठलेही कार्य करायला जाल तर त्यामध्ये तुम्हाला अपयश प्राप्त होणार आहे. म्हणूनच कुठल्याही कार्याची सुरुवात जर चांगल्या मनाने, सुंदर विचाराने, सकारात्मक विचाराने कराल तर त्यामध्ये तुम्हाला अप्रतिम यश हे मिळणारच. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुमचा मार्ग योग्य असेल, जर तुमचे विचार योग्य असतील, जर तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार निरंतर असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या कृतीसुद्धा सर्व काही चांगल्याच घडून येतील. हो बाळा, म्हणूनच कुठलेही कार्य करताना, कुठलाही निर्णय घेताना शांत मनाने घेऊन तर पहा आणि त्यावर केलेली कृती आणि त्यातून मिळणारे यश तुमच्यासाठी खूप अनमोल असेल. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता नको. यापुढे चिंता सर्व काही तुझ्या आयुष्यातील दुःख, कष्ट या क्षणापासून या संदेशामार्फत संपले समज. हो बाळा, म्हणूनच हा तुझ्यासमोर योगायोग समज की हा दिव्य संदेश स्वामी माऊली घेऊन आले आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये जो काही बदल होणार आहे, जो काही अद्भुत चमत्कार घडणार आहे तो तू तुझ्या स्वतः डोळ्यांनी पहा. स्वामी म्हणतात, बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये आता तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. तेव्हा बाळा, हा दिवस संपण्यापूर्वी तुझ्या मनातील एक इच्छा पूर्ण होणार आहे. तेव्हा हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना? स्वामी म्हणतात, स्वतःसाठी जगायला शिका. या लोकांचा, या शत्रूंचा, या तुमच्या विश्वासघातकी लोकांचा विचार करत बसलात तर स्वतःच्या आयुष्याचे खूप काही नुकसान करून घ्याल. लोक काय, जगू काय हसूसुद्धा देत नाहीत आणि सारख्या चुका काढून बेजार करत राहतात. म्हणूनच स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःचे जीवन आनंदी आणि मन मोकळेपणाने जगायला सुरुवात करा. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला ठाऊक आहे की तुझ्या आयुष्यातील काळ खूप संघर्षाचा आहे, पण स्वतःच्या मनाला वेळोवेळी सांगत राहा की सर्व काही ठीक होईल. जर तुझे प्रयत्न प्रामाणिक आहेत, तुझे कष्ट प्रामाणिक आहे तर घाबरण्याची गरज नाही. हो बाळा, आमच्यावरती विश्वास आहे ना? जर ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुला तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे आहे ना? मग यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला कुठलेही यश दूर नाही. हो बाळा, म्हणून निरंतर प्रयत्न करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये खूप उज्ज्वल असे दरवाजे आता उघडले जाणार आहेत, ज्याची तू कल्पना देखील केली नसशील. कारण बाळा, आता आमचे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. तेव्हा तू आता
परिपूर्ण होणार आहेस. तुझ्या सर्व इच्छा आमच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने पूर्ण होणार आहेत. हो बाळा, आता हीच ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्यासाठी पूर्ण कार्य करत आहे. तेव्हा आमचे चमत्कार आणि आशीर्वाद घेण्यास तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व आनंदाने घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व आनंदाने स्वीकार करत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता दुःखानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जी काही सोनेरी पहाट येणार आहे, ज्याची तू कल्पना देखील केली नसेल. हो बाळा, कारण आमच्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप यातना, खूप दुःख, सर्व काही सहन केले आहेस, पण यापुढे नाही. आता यातून वेळ आली आहे या स्वामीप्रिय बाळाला अलगदपणे बाहेर काढण्याची आणि त्याच्या आयुष्यामध्ये ते चमत्कार, ते सुखाचे आणि वैभवाचे दिवस आणण्याची. हो बाळा, आता तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच या संदेशामार्फत ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, आमच्यावरचा खंबीर विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी म्हणतात, बाळा, हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा संदेश पूर्ण ऐकायला तयार आहात ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हा संदेश पूर्ण ऐकणार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जर या दिव्य आणि पवित्र संदेशापर्यंत आलाच आहेस तर असे समज की या क्षणापासून तुझ्या पाठीमागील सर्व काही पनवती, दुःख, संकटे, सर्व काही चिंता आता या क्षणापासून तुझ्या आयुष्यातून काढून घेण्यात आल्या आहेत. हो बाळा, म्हणूनच तुझ्या दुःखी मनाला, तुझ्या खचलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी, तुला या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठीच, तुझ्या सर्व काही चिंता, दुःख आणि तुझ्या मागील पणवती घालवण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा दुर्लक्ष करू नको, शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे माझे नामस्मरण आहे, जिथे माझी निरपेक्ष भक्ती आहे, जिथे आमचे कीर्तन भजन आहे आणि जिथे आमचे अखंड नामस्मरण असते, तिथे आमचे सदैव कृपादृष्टी असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.